आबा बाबा पातेलं भरून चिकन काय हो विषय करते काय पैलवान सगळे कांदा कापायला बसल्यात आणि मोठ्या पातेल्यात तेल सुद्धा टाकले बघा अगदी गरगरीत. त्यानंतर मिरच्या टाकल्यात. मिरच्या टाकल्यावर खडे मसाला केलाय आणि काय सापडेल त्यानं कांदा टाकलाय. तेलात परतल्यावर टोमॅटो सुद्धा टाकलाय आणि त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर बदाबदा टाकल्या बघा भरपूर अगदी गरगरी. 700-800 किलो चिकनची बिर्याणी बनत्या. घमघमाट सुटलाय. आलं लसूण पेस्टची वर खाली केल्या आणि त्यानंतर ती सुद्धा 7 ते 8 असल्या पळ्या टाकल्या. चंबुगडी इथे असलेल्या मुंड्याबांच्या तालमीमध्ये मी आलोय आणि या ठिकाणी पैलवान करतात 4 ते 5 हजार लोकांसाठी बिर्याणी. 10 किलो कांद्याचा नुसता बिरिस्ताच केलाय आणि 800 किलो गावरान चिकन इथं शिजत टाकले. त्यातलं 100 किलोची आता बिर्याणी तयार होणार. गरम गरम झाले. 80% शिजल्यावर काढून घ्यायचं आणि असंच पाठीपाठीनं उचलायचं आणि घमेल्यामध्ये घालायचं आणि डायरेक्ट मसाल्याच्या भांड्यामध्ये ओतायचं. बघा डायरेक्ट ओतले. पैलवान सगळी ओतायला उचलायला तयारच आहे. तो आज चांगलाच कस लागलाय. वर्षभर व्यायाम करतात, कुस्त्या करतात आणि आज मात्र एन्जॉय, फुल एन्जॉय. त्यासाठीच या तालमीमध्ये अशा पद्धतीनं पार्टी होत असत्या आणि गरम पाणी सुद्धा यामध्ये ओतले प्रमाणानुसार. अगदी 100 किलो चिकनला 80 किलो भात घातला जातोय आणि त्याच्यावर कसुरी मेथी सुद्धा घातल्या. खळखळ खळखळ पाणी उकळलं की याच्यामध्ये आता 3-4 पोती तांदूळ ओतला जाणार अगदी गरगरीत. त्यातलं पाणी थोडंसं आटलं की असा तांदूळ वर खाली करायचा आणि आता बिर्याणी झालीच म्हणून समजा. चांगलीच आग पेटल्या खालनं आणि इकडं खुळा रस्सा सुद्धा केलाय. एवढा मोठा पातेल्यामध्ये खुळा रस्सा पहिल्यांदाच बघितला आणि इकडं बिर्याणी सुद्धा रेडी झाल्या अगदी गरगरीत. ही 100 किलो चिकन आणि 80 किलो भात अशा पद्धतीने एक पातेलं अशी 4 ते 5 पातेलं संध्याकाळी 5 पर्यंत चालू होती. आता जेवायला बसली सगळी आणि जेवल्यावर चांगला तृप्तीचा ढेकर दिला. मी सुद्धा बिर्याणी टेस्ट केली. खूपच भारी झाली होती. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा मित्रांनो.